नमस्कार. आज 12 फेब्रुवारी. आजच्या दिवशी भारतात आणि देश-विदेशात अनेक घडामोडी घडलेल्या आहेत. चला तर मग घेऊयात त्यातल्या काही ठळक घडामोडींचा धावता आढावा. 12 फेब्रुवारी 1824 रोजी आधुनिक भारताचे विचारवंत आणि आर्य समाजाचे संस्थापक महर्षी दयानंद सरस्वती यांचा गुजरातमध्ये जन्म झाला. दयानंद सरस्वती हे एक महान योगी, महर्षी, क्रांतिकारी, तत्वज्ञ तसेच भारतीय समाज सुधारक आणि आर्य समाजाचे संस्थापक होते. स्वामी दयानंद सरस्वतीजींनी 10 एप्रिल 1875 रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईत आर्य समाजाची स्थापना केली. दयानंद सरस्वती यांनी धर्मांतरित झालेल्या लोकांना पुन्हा हिंदू होण्यासाठी प्रेरणा देत शुद्धीकरणाची चळवळ सुरू केली. त्यांनी केलेल्या चळवळीमुळे ज्यांनी इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता ते स्वधर्मात परतले. दयानंद सरस्वती यांच्या विचारांचं संकलन त्यांनी हिंदीत रचलेल्या सत्यार्थ प्रकाश यामध्ये आढळतं. दयानंद सरस्वतींनी वेदांना दैवी ज्ञान मानलं आणि वेदांकडे परत या असा नारा दिला. याशिवाय त्यांनी स्वातंत्र्य चळवळ, अनुसूचित समाजाचा उद्धार, स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह, योगाचा प्रसार आणि हिंदी भाषेचा प्रचार यांच्यासाठीही महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. 12 फेब्रुवारी 1809 रोजी थेअरी ऑफ इव्होल्युशनचे जनक चार्ल्स डार्विन यांचा जन्म ब्रिटनमध्ये झाला. 24 नोव्हेंबर 1859 रोजी चार्ल्स डार्विन यांचं ऑन द ओरिजिन ऑफ स्पीशीज हे पुस्तक प्रकाशित झालं. या पुस्तकामध्ये थेअरी ऑफ इव्होल्युशन या विषयावर एक नवीन अध्याय होता, ज्यामध्ये आपण माकडापासून मानव कसे बनलो हे सांगण्यात आलं होतं. चार्ल्स डार्विन यांचं असं म्हणणं होतं की आपल्या सर्वांचा पूर्वज एकच आहे. त्यांचा सिद्धांत होता की आपले पूर्वज ही माकडं होती, परंतु काही माकडं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने राहू लागली. त्यामुळे त्यांच्यात त्यांच्या गरजेनुसार हळूहळू बदल होऊ लागले. त्यांचे बदल त्यांच्या पुढच्या पिढ्यांमध्ये दिसू लागले. या सिद्धांताद्वारे त्यांना असं म्हणायचं होतं की ओरांग उटांग या माकडांच्या एका प्रजातीमधला एक मुलगा झाडावर तर एक मुलगा जमिनीवर राहू लागला. भूमीवर राहणाऱ्या या माकडाच्या मुलानं स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी नवीन कला शिकल्या. त्यानंतर तो उभं राहायला शिकला. त्यानंतर 2 पायावर चालायला, 2 हात वापरायला शिकला. पोटाची खळगी भरण्यासाठी त्याने शिकार करायला सुरुवात केली. नंतर तो शेती शिकला आणि अशा प्रकारे या ओरांगुटानचा मुलगा हा माकडापासून माणूस बनला. 12 फेब्रुवारी 1994 रोजी नॉर्वेच्या नॅशनल गॅलरीतून प्रसिद्ध चित्रकार एडवर्ड मंच यांचं एक अतिशय प्रसिद्ध पेंटिंग द स्क्रीम हे चोरीला गेलं. त्या दिवसात नॉर्वेमध्ये हिवाळी ऑलिम्पिकचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामुळे हिवाळी ऑलिम्पिकमध्ये सर्व सुरक्षा यंत्रणा व्यस्त होती. अर्थात चोरांना चोरी करण्यासाठी यापेक्षा चांगली संधी दुसरी असूच शकत नव्हती. त्यामुळे 12 फेब्रुवारी रोजी ओस्लो इथल्या नॅशनल म्युझियम ऑफ आर्टमध्ये 2 चोरट्यांनी प्रवेश करून काचेची खिडकी तोडून द स्क्रीम हे पेंटिंग चोरून पळ काढला. चोरट्यांनी अवघ्या 50 सेकंदात आपलं काम पूर्ण केलं आणि त्याच वेळेस एक चिठ्ठीही मागे सोडली. या चिठ्ठीत लिहिलं होतं की खराब सुरक्षा व्यवस्थेबद्दल धन्यवाद. ही चोरी झाल्यानंतर 3 महिन्यात हे पेंटिंग सापडलं आणि या चोरट्यांनाही पकडण्यात आलं होतं. उत्तर पेशवाईमधले एक पराक्रमी सेनानी आणि मुत्सद्दी महादजी शिंदे यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा 12 फेब्रुवारी 1794 या दिवशी महाराष्ट्रात पुण्यातील वानवडी इथे मृत्यू झाला होता. महादजी शिंदे यांचं नाव मराठ्यांच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्यानंतर संभाजी महाराज, बाजीराव पेशवे, महाराज रघुजी भोसले यांच्यानंतर एक महान सेनानी म्हणून घेतलं जातं. इंग्रजांकडून मानाने त्यांना द ग्रेट मराठा असंही म्हणलं जाईल. पानिपतच्या 3ऱ्या लढाईनंतर महादजी शिंदे यांनी मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी मिळवून देण्याचं काम केलं. पहिल्या इंग्रज मराठा युद्धामध्ये त्यांनी इंग्रजांच्या काही लढायांमध्ये त्यांचा निर्णायक पराभव केला आणि इंग्रजांना तह करण्यास भाग पाडलं. त्यामुळे त्यांच्या निधनापर्यंत मराठी साम्राज्याला स्थैर्य लाभलेलं बघायला मिळालेलं होतं. पुणे शहरामध्ये त्यांचं शिंद्यांची छत्री या नावाचं स्मारक आपल्याला आजही बघायला मिळतं. आज ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार 12 फेब्रुवारी असून सोमवार आहे.